ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची नेक्स्ट स्टेप फनल, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून ऍडव्हर्टाइजमेंट नथिंग फक्त पोस्टर आणि व्हिडिओचा गेम नसतो, तो पूर्ण बिझनेस प्लॅन काय असावा लागतो. तर हे मी तुम्हाला पूर्ण आज डिस्कस करणार आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट जरी असतील तरी मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी जर तुम्ही तुमचं स्वतःचं जर डोकं लावलं तर तुम्हाला पण भरपूर काही गोष्टी याच्यातनं क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. मेकअप आर्टिस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामचा ऍडव्हर्टाइजमेंटचा जर तुम्ही फायदा घेत असाल आणि त्यानुसार जर तुम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रन करत असाल तर त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंटचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस ऍटलिस्ट कमीत कमी 1 लाख रुपये महिना कशा पद्धतीने करू शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फेसबुक आणि इंस्टाग्रामचे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही तुम्ही मेकअप इंडस्ट्रीमध्ये कसं काम करत असाल तर त्या गोष्टीचा यूज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असू शकते हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सर्वजण रेडी असाल तर मला प्लीज रेडी म्हणून सांगा, जेणेकरून आपण आज सुरुवात करूयात की मेकअप आर्टिस्ट कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी यूज करू शकतात आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा जो काही गेम आहे तो नेक्स्ट लेवल घेऊन जाऊ शकतात. ओके, तर आपण शेअर करूयात. फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या की तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तर याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ओनली ग्राफिक्स आणि ओनली व्हिडिओ रन करून तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, पण ॲट अ सर्टन लेवल पर्यंत. पण तुम्हाला जर लॉंग टर्मचा गेम खेळायचा असेल, तुम्हाला याच्यामध्ये टिकून राहायचं असेल कॉम्पिटिशनमध्ये, तर तुम्हाला तुमच्या स्वतःची एक फनल क्रिएट करावं लागेल. आता या फनल या गोष्टीचा अर्थ काय असतो की अनोळखी व्यक्ती ती व्यक्ती कस्टमर होईपर्यंत आणि ती कस्टमर झाल्यानंतर त्याच्याकडनं मल्टिपल प्रॉफिट्स आणि रेव्हेन्यू मिळण्यासाठी एक जर्नी तुम्हाला क्रिएट करावी लागते. ठीक आहे. फनल हे 2 गोष्टींसाठी महत्वाचं आहे. एक की फनलमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी ही वाढवायची असेल तर फनल महत्वाचं आहे. आणि सेकंड, तुम्हाला तुमचा जो काही बिझनेस आहे तो लॉंग टर्म जर तुम्हाला पॉझिटिव्ह रेव्हेन्यू किंवा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळवायचे असतील तर हा फनल तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. आता आपण बघूयात की वेगवेगळे फनल फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आणि इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट यूज करून तुम्ही वेगवेगळ्या फनलचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. तर पहिलं फनल आहे ब्रायडल मेकअप फनल. ठीक आहे. जे कुणी मेकअप आर्टिस्ट असतील, तुम्ही बघत असाल की तुम्ही लग्न सराई असते आणि त्याच्यामध्ये लग्नाचे एक आपल्याकडे इंडियन कल्चरमध्ये काही सीझन असतात. तर त्या सीझनमध्ये स्पेसिफिकली तुम्ही ब्रायडल मेकअप फनल रन करू शकता. तर ब्रायडल हे जे काही ब्रायडल मेकअप फनल जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑफर काय करू शकता किंवा एक जर ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये रन करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक आयडिया देतो. तर तुम्ही ऑफर रन करू शकता की या सीझनमध्ये जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही ब्रायडलला, जे कोणी ब्रायडल होऊ पाहते किंवा त्यांचं अपकमिंग महिन्याभरामध्ये त्यांचं काही ना काही फंक्शन आहे, तर अशा लोकांना तुम्ही कन्सल्टेशन करू शकता किंवा काही ट्रायल सेशन्स तुम्ही त्यांना देऊ शकता आणि यासाठीचे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. तर आता याच्यामध्ये तुम्ही फ्री ब्रायडल कन्सल्टेशन आणि ट्रायल सेशन कशा मार्फत प्रमोट करू शकता, तर सिंपल आहे. तुम्ही याला जे काही प्रमोट करणार आहात तर याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ और एक इमेज तुम्ही बनवून तुम्ही हे तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती तुम्ही प्रमोट करू शकता. तर सिंपल आहे. याच्यामध्ये काय होईल, तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट आणि इमेज लोक पाहतील, त्याच्यानंतर ते तुमच्या लँडिंग पेज वरती येतील आणि फनलसाठी लँडिंग पेज हे खूप महत्वाची गोष्ट असते. ठीक आहे. फनलसाठी काय काय लागतं, फनलसाठी तुमच्याकडे एक लँडिंग पेज असणं महत्वाचं असतं. म्हणजे जर तुम्ही ब्रायडल मेकअप फनल चालवत असाल तर याच्यामध्ये होतं काय की लोक ऍडव्हर्टाइजमेंट पाहतात, ते डेडिकेटली ब्राईडसाठी असतात. जी लोक ब्राईड आहेत अशीच लोक तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती क्लिक करून ते तुमच्या लँडिंग पेजवरती येतील. तुमचे कन्सल्टेशन किंवा ट्रायल सेशनचे ते पूर्णपणे ऑफर पाहतील आणि ते त्यानुसार ते तुम्हाला एकतर
कॉलद्वारे कनेक्ट करतील किंवा 1-to-1 झूमद्वारे कनेक्ट करतील. पहिलं फनल सर्वांना क्लिअर असेल तर चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा. पहिलं फनल क्लिअर असेल तर चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा. की एवढं सिम्पल फनल आहे की मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही रेग्युलर काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापेक्षा एक फनल ब्रायडल मेकअप फनल करू शकता. पण हे फनल जे आहे ते तुम्हाला लग्न सराई या फंक्शनच्या याच्यातच तुम्ही रन करू शकता. ओके, जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी जास्त पाहिजे असेल तर. आता सेकंड आहे पार्टी फनल मेकअप. पार्टी मेकअप फनल. आता हे पार्टी मेकअप फनल जे आहे हे पार्टी मेकअप फनल काय सांगतं की डेडिकेटली जी लोक पार्टीजला जातात सॅटरडे किंवा जे काही त्यांची आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या पार्ट्यांचं स्वरूप असतं, याच्यामध्ये डेडिकेटली जाण्यासाठी लोक मेकअप वगैरे करतात. जो काही नॉर्मल असेल किंवा जो काय असेल तो पार्टी जाण्यासाठी पार्टी लुक करण्यासाठी जो काय मेकअप असतो तर त्याचं फनल सुद्धा तुम्ही रन करू शकता. आणि हे पार्टी मेकअप फनल जर तुम्ही रन करताय तर डेडिकेटली जी लोक पार्टी मध्ये जातात ज्यांना चांगलं दिसायचं आहे अशी लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्याच्यासाठी जी काही ऑफर आहे ते तुम्ही ऑफर एक्झाम्पल म्हणून दाखवते तुम्हाला समजावं म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्ही गेट 15% ऑफ फॉर फर्स्ट टाइम क्लायंट अशा पद्धतीची तुम्ही ऑफर रन करू शकता. अगेन ही ऑफर व्हिडिओ और इमेजच्या माध्यमातून तुम्ही प्रमोट करायचे आहे. त्याच्यानंतरचं थर्ड फनल जे आहे की आता तुम्ही जर बघत असाल आता जो काही मे पासून जून जुलै ऑगस्ट जो काही रेन सीझन आहे तो पूर्णपणे ऑफ सीझन असतो. त्याच्यामुळे जे काही सर्व्हिसेस असतात त्या कमी येतात किंवा ब्रायडल वगैरे ह्या सर्व काही गोष्टी नसतात. तर त्यावेळेस तुम्ही मेकअपचे वर्कशॉप फनल रन करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फिजिकल वर्कशॉप फनल घेऊ शकता. अगेन याच्यासाठी लँडिंग पेज लागतं आणि लँडिंग पेज हे डेडिकेटली वर्कशॉपसाठी बिल्ड केलं जाईल. याच्यामध्ये तुम्ही वर्कशॉपसाठी डेडिकेटली ऑफर रन करू शकता, ब्रिंग अ फ्रेंड अँड गेट 20% ऑफ. अशा पद्धतीच्या ऑफर्स तुम्ही रन करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ऑनलाईन मेकअप क्लासेस फनेल म्हणजे हे झालं फिजिकलसाठी, वर्कशॉप फिजिकल घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही ऑनलाईन मेकअप क्लासेस घेऊ शकता आणि त्याचं फनल तुम्ही सेम टू सेम ऑफर ऑफर जी आहे एक्झाम्पलच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर फ्री प्रिव्ह्यू क्लास साइन अप नाव तुम्ही फ्री वेबिनार्स लॉन्च करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन मेकअप क्लासेस सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून एक सेक्शन किंवा अजून एक कॅटेगरी तुम्ही सर्व करू शकता ती म्हणजे कॉर्पोरेट मेकअप सर्व्हिसेस फनल तुम्ही चालू शकता. कॉर्पोरेट मेकअप फनल सर्व्हिसेसचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर स्पेशल रेट्स फॉर फर्स्ट टाइम कॉर्पोरेट क्लायंट्स. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॉर्पोरेट फनल रन करू शकता. आता हे फनल कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला ओरली सांगेल, बट याच्यामध्ये ही थोडीशी डीप प्रोसेस आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जर ही डीप प्रोसेस समजून घ्यायची असेल तर मी थोड्या वेळाने तुम्हाला 1-to-1 बुकिंग स्ट्रॅटेजी कॉल पाठवेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून वाटलंच तर डेडिकेटली हे फनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करता येऊ शकतं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सेपरेट तुमच्या बिझनेसनुसार मी तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, तर थोड्या वेळ मला आठवण करा स्ट्रॅटेजी कॉलची जेणेकरून ते तुम्ही बुक करून माझ्यासोबत याच्यावरती इन डिटेल डिस्कस करू शकता. मी ओरली याच्यामध्ये करेल पण तुम्हाला अजून थोडंसं डीपली पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते 1-to-1 स्ट्रॅटेजी कॉलवरती दाखवून देईल. आता याच्यामध्ये पाचवं फनल झालं कॉर्पोरेट मेकअप सर्व्हिसेस फनल. सहावं फनल आहे मेकअप प्रोडक्ट रिकमेंडेशन फनल. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट रिकमेंड करू शकता अशा पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज आणि इमेजेस रन करून याच्यातनं लीड्स जनरेट करून तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस बॅकएंडनी विकू शकता. ठीक आहे, म्हणजे मेकअप प्रोडक्ट रिकमेंडेशन फनल हे तुम्ही जर ऑफर बघितली तर गेट अ फ्री गाईड ऑन अ टॉप 10 मस्ट हॅव मेकअप प्रोडक्ट्स. म्हणजे तुम्ही बघू शकता की भरपूर जणांना प्रोडक्टच्या बाबतीमध्ये रिकमेंडेशन पाहिजे असतात आणि तुम्ही जर हे फनल चालवलं तर तुम्हाला भरपूर सारे लीड भेटू शकतात तुमच्या सर्व्हिसेससाठी. आणि त्याच पद्धतीने सातवं फनल आहे सीझनल मेकअप ट्रेंड फनल की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑफर चालू शकता बुक अ सीझन मेकअप सेशन अँड गेट अ फ्री ट्रेंड गाईड. म्हणजे ट्रेंडिंग वाईज एक आणि मेकअप जे काय इंडस्ट्री आहे ही इव्हॉल्विंग आणि सारखं चेंजिंग असणारी पूर्णपणे इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये कायम काही ना काही नवीन ट्रेंड असतो. या ट्रेंडच्या नुसार जर तुम्ही तुमचं फनल रन करताय तर तुम्हाला लेटेस्ट ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता.
ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एवढे 7 फनल आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही गोष्ट कशा पद्धतीने रन होते ते मी तुम्हाला सांगतो. फनल म्हणजे काय हे तुम्हाला डीप सेन्स आता या स्क्रीनमध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करतो. सगळ्यांनी समजून घ्यायचं. सगळ्यांनी हे जर गोष्ट समजली तर लक्षात घ्या, भरपूर काही गोष्टीचं अंडरस्टँडिंग तुम्हाला येणार आहे. समजा तुम्ही इथं फेसबुक आणि इन्स्टाचे ऍडव्हर्टाइजमेंट रन करता. फेसबुक आणि इन्स्टा ऍड्स. ओके. याच्यातनं काय साध्य होणार आहे? सिम्पल, की जे काही लोक येणार आहेत तर याच्यामध्ये तुमचं हे लँडिंग पेज असेल. ठीक आहे. हे लँडिंग पेज असेल. हे त्या सब्जेक्ट, वर्कशॉप असेल तर वर्कशॉप, प्रोडक्ट रिकमेंडेशन असेल तर प्रोडक्ट रिकमेंडेशन, ऑनलाईन क्लासेस असेल तर ऑनलाईन क्लासेस बद्दल हे लँडिंग पेज असेल. किंवा याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की प्रोडक्ट रिकमेंडेशनसाठी असेल तर हे लँडिंग पेज प्रोडक्ट रिकमेंडेशनसाठी. आणि लोक याच्यावरती व्हिजिट करून इथं तुम्हाला एक ऑप्ट इन फॉर्म असेल या लँडिंग पेजवरती. एक लँडिंग पेज मध्ये वरती गेल्यानंतर समोर जे आहे हे ऑप्ट इन पेज असतं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर मी दाखवलं तर याच्यामध्ये लँडिंग पेजवरनं जो माणूस पुढची जी जर्नी असते ती जर्नी असते ऑप्ट इन पेजची. ठीक आहे. ऑप्ट इन पेज म्हणजे तो नाव नंबर वगैरे देईल. ठीक आहे. याला आपण लँडिंग पेज जर म्हणलं, लँडिंग पेज, याला जर आपण लँडिंग पेज म्हणलं तर याला आपण ऑप्ट इन पेज म्हणू शकतो. याच्यावरती लोक काय करतील, त्यांचे लीड वगैरे जे काय आहे ते देतील. ऑप्ट इन पेज. ठीक आहे. याच्यामध्ये लीड कलेक्ट झाली की तुम्ही या ऑप्ट इन पेजनं लोकांना नंतरचं जे काय पेज असतं त्याला थँक्यू पेज म्हणतात. ठीक आहे. नंतरचं जे काय पेज असतं याला थँक्यू पेज म्हणलं जातं. ठीक आहे. थँक्यू पेज. या थँक्यू पेजवर तुम्ही एक तर काय कॉल टू ऍक्शन द्यायची ते देऊ शकता. एक तर त्यांना ग्रुपमध्ये ऍड करू शकता, एखादी फ्री बुक देऊ शकता, किंवा तुमचं ऑनलाईन सेशन असेल वेबिनारचे तर तुम्ही तिथं तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देऊन त्यांना ग्रुपमध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर जर याच्यामध्ये अजून जर पाहायला गेलं तर तुम्ही रिकमेंडेशन काय प्रोडक्टचे करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ती लिस्ट देऊ शकता. तर हे थँक्यू पेजवरती जे आहे ते तुमचं एंड जो काय गोल आहे, तुम्ही जे काय ऑफर केले ते तुम्ही थँक्यू पेजवरती ते तुम्ही तिथं टाकायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे फनल वर्कआउट कसं होतं ते तुम्हाला मी सांगतो. आता हे झालं ऑल फनलचं सेटअप. पण याचं इकॉनॉमिक जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने हे तुमच्यासाठी लॉंग टर्म ठरतं. समजा या फेसबुकच्या पेजवरती समजा 1000 लोक तुमचा व्हिडिओ पाहत आहेत. तर या 1000 लोकांमध्ये 100 लोक समजा तुमच्या लँडिंग पेजवरती तुमच्या व्हिडिओजला क्लिक करून 100 लोक या लँडिंग पेजवरती येत आहेत. ठीक आहे. या 100 लोकांमधले 25% लोक आपण असं पकडू की त्यांनी तुम्हाला ऑप्ट इन पेजवरती फिल केला आणि तुम्हाला त्यांनी नंबर वगैरे दिला. ठीक आहे. 25 लीड्स कलेक्ट झाल्या. आणि त्याच्यातनं तुमच्या ग्रुपमध्ये असं समजूयात की तुमच्या ग्रुपमध्ये जी काही लोक ऍड होणार आहेत ती समजा 20 जण तुमची लोक ती ऍड झाली ग्रुपमध्ये. आता एंड याच्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत वेबिनार करताय, वन टू वन कॉल करताय. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना नेक्स्ट जे काय प्रोडक्ट असेल एक तर थ्रू वेबिनार, किंवा याच्यामध्ये तुम्ही वन टू वन कॉल पण करू शकता. ठीक आहे. वन टू वन कॉल पण करू शकता. वन टू वन कॉल म्हणजे आता आता इथं जर गणित बघितलं, समजा फेसबुकला तुम्ही खर्च करताय डेलीचे, आपण असं पकडून चालू की तुम्ही समजा 100 रुपये खर्च करताय आणि लेट्स से एक्झाम्पल 100 रुपयामध्ये 1000 लोकांना तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसली. त्यातली 100 लोक तुमच्या लँडिंग पेजवरती आले आणि समजा 25 लोकांनी तुमचा लीड फॉर्म फिल केला आणि 20 लोकांनी थँक्यू पेजवरती जाऊन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी अटेंड केलं. आणि 20 लोकांपैकी समजा 10 लोकांना तुम्ही वन टू वन कॉलवरती बोललात. किती? 10 लोकांना तुम्ही समजा वन टू वन कॉलवरती बोललात आणि या 10 लोकांमधला एक जरी माणूस तुमच्याकडे तुमचा जर कन्वर्ट होतोय आणि त्याची जर प्राइस समजा आपण असं पकडू की एक मॅक्झिमम 10-15 हजार असं जर आपण जर असं 5,000 जरी पकडली एकदम नॉमिनल किंवा एकदम मिनिमम, तर समजा तुमचं प्रोडक्ट जर प्राइस 499 ची असेल तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं हे 499 प्रोडक्ट कशा पद्धती म्हणजे 100 रुपये तुम्ही खर्च केले पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय भेटलं, 5,000 रुपयाचा सेल भेटला. आता एवढ्या सगळ्या जर्नीमुळे काय होतं की तुम्हाला एक क्वालिटी लीड भेटते. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रोसेसमधनं जर माणूस येत असेल तर याच्यातनं एकच गोष्ट सिद्ध होते की तो जो काय माणूस आहे
त्या माणसाची ती गरज आहे आणि त्या माणसाच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काय प्रोडक्ट आहे किंवा तुमची जी काय ऑफर आहे ती त्याला युजफुल आहे. सो येणारा जो काय माणूस आहे एवढ्या सगळ्या प्रोसेसमधनं येतो, सो त्याची क्वालिटी ऑटोमॅटिक तो क्वालिफाय होतो आणि तो आपल्यासाठी ते एक हॉट लीड आणि एक क्वालिटी लीड होते. त्याच्यासाठी तुमचं हे फनल महत्वाचं असतं.